जाणून घ्या कायदा, तुमचा होईल फायदा. सल्ला कायद्याचा, तुमच्या फायद्याचा. जस्टिस डिले, जस्टिस डिनाय. कायदेविषयी कोणतेही प्रश्न तुमचे, उत्तर तज्ञांचे. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिस, कायदेविषयक सल्ला. नमस्कार. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिसच्या आजच्या सदरामध्ये मी संजय पाटील आपणा सर्वांचे स्वागत करतो. रसिक हो, आज आपण जाणून घेणार आहोत आर्थिक गुन्हेगारी व त्यापासून बचाव. आज आपल्यासोबत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक माननीय गणेश अने सर उपस्थित आहेत. मी RRCच्या वतीने त्यांचे स्वागत करतो. सरांविषयी सांगायचं झाल्यास तर आता आपण वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे. सर, मला आपल्याला असं विचारायचं आहे की गैर बँकिंग वित्तीय संस्था म्हणजे काय? चांगला प्रश्न आहे हा. कारण सध्या आपल्या देशामध्ये गैर बँकीय वित्तीय संस्था मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. तर गैर बँकीय वित्तीय संस्था म्हणजे काय, हा जो तुमचा प्रश्न आहे याचं उत्तर असं आहे की अशा बँकिंग संस्था की ज्या बँकेमध्ये मोडत नाहीत, परंतु यांच्या वेगवेगळ्या कॅटेगरी करण्यात आलेल्या आहेत. जसं उदाहरणार्थ काही गैर बँकीय वित्तीय संस्था ज्या आहेत त्या फक्त डिपॉझिट स्वीकारतात लोकांकडून. काही गैर बँकीय वित्तीय संस्था अशा आहेत की त्या लोकांना कर्ज देतं. उदाहरणार्थ व्हेकल कर्जसाठी तुमचं श्रीराम फायनान्स आहे, महिंद्रा फायनान्स आहे, तुमचं हिंदुजा आहे, आणि अशा बऱ्याचशा संस्था आहेत की ज्या हायर परचेसकरिता लोन देते. तिसरी एक संस्था अशी आहे की जी लोकांकडून सोनं वगैरे तारण घेऊन त्यांना कर्ज देते, जसं मुथूट फायनान्स झाली. बरोबर. त्यानंतरची संस्था मायक्रो फायनान्स कंपन्या पण आहेत. आता ह्या गैर बँकीय वित्तीय संस्था ज्या आहेत त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 चे कलम 45IA नुसार रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत असणे अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, अशा बँकेवर सेबी पण आपलं लक्ष ठेवून असते ज्या गैर बँकिंग वित्तीय संस्था लोकांकडून डिपॉझिट स्वीकारते त्या बँकांवर. तर अशा ह्या गैर बँकीय वित्तीय संस्था भारतात पूर्वीपासून कार्यरत आहेत. रिझर्व्ह बँक त्याच्यावर देखरेख करते. रिझर्व्ह बँकेचं त्यांचं नियंत्रण असतं. व्याजाचा दर किती असावा हे पण रिझर्व्ह बँकच त्यांना ठरवून देत असते. त्यानुसार ते आपलं काम करत असतात. सर, ह्या ज्या संस्था असतात यांच्याकडनं जनतेची फसवणूक कशी केली जाते नेमकी? सामान्यपणे गैर बँकीय ज्या वित्तीय संस्था आहेत यांच्याकडून फसवणूक होण्याची शक्यता कमी आहे. परंतु काय आहे की सध्या मार्केटमध्ये स्पर्धा खूप वाढलेली आहेत. बरोबर. त्यामुळे वेगवेगळ्या गैर बँकीय वित्तीय संस्थांकडून आपण कर्ज घेतल्यास त्यांचे व्याजाचे दर वेगवेगळे असतात, त्यांच्या टर्म आणि पॉलिसीज वेगवेगळ्या असतात, आणि ह्यांनी किती % लोकांना डिपॉझिटवर परतावा द्यावा, व्याजाचा दर काय असावा, अशा प्रकारे ह्या सगळी नियमावली याची रिझर्व्ह बँक ठरवून देत असतं. परंतु काही गैर बँकीय वित्तीय संस्था अशा आहेत की ज्या रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत नसतात, आणि अशा गैर बँकिंग वित्तीय संस्थांकडून फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते. त्याच्यामुळे लोकांनी गुंतवणूक करताना ह्या बँका कुठे कुठे रजिस्टर असतात? एक पहिली गोष्ट तर हा मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स म्हणजे रजिस्टर्ड ऑफ कंपनीजकडे त्यांची नोंदणी असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1934 चा जो कायदा आहे त्याच्या कलम 45IA नुसार रिझर्व्ह बँकेकडे पण त्यांची नोंदणी असणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी पडताळूनच लोकांनी आपली जी आयुष्यभराची कमाई असते किंवा आपण जे पैसा कमवत असतो तो डिपॉझिट करताना ह्या गोष्टी पडताळून पाहणं गरजेचं आहे असं मला वाटते. सरांनी अतिशय बरोबर सांगितलं आहे की कर्ज घेताना किंवा तुमचे पैसे, मेहनतीचे पैसे डिपॉझिट करताना ज्या बेसिक गरजा आहेत, तुमचा पैसा सुरक्षित राहण्याकरता किंवा योग्य पैशाचा परतावा योग्य देण्याकरता, त्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या जनतेने बघणं फार आवश्यक आहे. सर, या संस्थांवर
कुणाचं नियंत्रण असतं? या संस्थांवर मुख्यत्वे करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि दुसरी संस्था म्हणजे सेबी यांचं नियंत्रण असतं. आणि ह्या जर गैरबँकीय वित्तीय संस्था दिलेल्या नियमानुसार काम करत नसेल तर ह्याच कायद्याच्या कलम 58 नुसार शिक्षा पण सांगितलेली आहे. तर अशा समजा गैरबँकीय वित्तीय संस्था जर लोकांची फसवणूक करत असेल तर त्याकरिता रिझर्व्ह बँकेमध्ये एक शाखा आहे वेगळी, त्याला व्हिजिलन्स डिपार्टमेंट म्हणतात. त्याकडे मेल जरी पाठवला तरी तुमच्या तक्रारीची दखल घेण्यात येते. अतिशय छान माहिती. कारण सामान्य जनतेला ह्या गोष्टी माहीत नसतात, पण आमच्या आजच्या ह्या कार्यक्रमामुळे जनतेला निश्चितच या गोष्टीचा फायदा होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की स्पॉन्जी स्कीम म्हणजे काय? स्पॉन्जी हा शब्द नेमका कसा व कुठून आला? हा स्पॉन्जी जो स्कीम, हा प्रश्न विचारला तुम्ही या स्कीमबद्दल, हा माझा आवडता विषय आहे. मुख्यत्वे करून अशा स्पॉन्जी स्कीमचे मी भरपूर तपास केलेले आहेत. तर आपण सुरुवातीला स्पॉन्जी हे नाव कसं पडलं या स्कीमला याकडे वळूया. बरोबर. 3 मार्च 1882 इटलीमध्ये कार्लो पिएत्रो गोवियानी गुग्लिमेल्टो टिबेल्डो पॉन्जी असं एवढ्या मोठं नाव असणाऱ्या व्यक्तीचा जन्म झाला. याचं जेवढं मोठं नाव आहे तेवढं त्याचं कर्तृत्व पण होतं. अच्छा. हा इटालीमधून बोस्टनला 15 नोव्हेंबर 1903 रोजी अमेरिकेत आला हा. आणि तिथे येऊन त्यांनी इंग्रजी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. इंग्रजी शिकला, फ्लुएंट इंग्रजी शिकला तो. ज्यावेळेस तो इटालीवरून अमेरिकेत आला त्यावेळेस त्याच्या खिशात मात्र $2.5 पैसे होते, करन्सी होती. परंतु त्याची स्वप्न फार मोठी होती. मग ह्यांनी हळूहळू हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये प्लेट धुण्याचं काम केलं, पण तिथं काही त्याची म्हणजे काम करायची इच्छा नव्हती. पण कसं तरी त्याला अमेरिकेत सेटल व्हायचं होतं. मग त्याच्यावर रेस्टॉरंटवाल्यांनी चोरीचा आळ घेऊन गुन्हा दाखल केला. त्याच्यानंतर तो जेलमध्ये गेला. तिथून बाहेर आल्यानंतर एका बँकेत एजंट म्हणून काम करायला लागला. आणि जवळपास 1919-20च्या दरम्यान यांनी एक स्कूल स्ट्रीटवर बोस्टनला एक आपलं कार्यालय थाटलं. ह्या कार्यालयामधून त्यांनी लोकांना गुंतवणुकीचं एक आमिष दाखवलं. अच्छा. की तुम्ही जर माझ्या स्कीममध्ये गुंतवणूक कराल तर तुम्हाला 90 दिवसात तुम्ही गुंतवणूक केलेल्या रकमेची डबल रक्कम देईल मी आणि 45 दिवसात अर्धी रक्कम देईल. तर हा जो तुम्ही लोकांना जी एक आमिष दाखवता, जास्त परताव्याचं आमिष दाखवून जे लोकांकडून गुंतवणूक स्वीकारता, तर ह्या स्कीमला त्याच्याच नावाने पुढे नाव आलं स्पॉन्जी स्कीम. 1920 त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. आणि त्याचा जो गुरु होता तो वॉल स्ट्रीटचा जेलमध्ये असलेला त्यावेळेचा कार्ल मार्को हा त्याचा गुरु, त्याला शिकवणारा. त्याच्यानंतर तो जेलमधून सुटल्यानंतर परत हे उद्योग करायला लागला. तो लोकांना चांगल्या परताव्याचं आमिष दाखवून लोकांना आपल्या कंपनीकडे अट्रॅक्ट केल्यानंतर त्यांनी एजंट नेमले. तर अशा प्रकारे ही स्पॉन्जी स्कीम त्याच्याच नावावर मग नंतर जे काही घोटाळे होतात गुंतवणुकीच्या नावाने त्या स्कीमला स्पॉन्जी हे नाव देण्याला सुरुवात झाली. तर असा हा चार्ल्स स्पॉन्जी. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की पॅन कार्ड क्लब, मैत्रेय इन्व्हेस्टमेंट, सूर्या इन्व्हेस्टमेंट, संजीवनी इन्व्हेस्टमेंट, वासनकर इन्व्हेस्टमेंट या सर्व संस्थांकडून लोकांची फसवणूक झाली मागच्या काळामध्ये. आणि ही नेमकी फसवणूक कशी झाली व याचा तपास आणि लोकांना किती परतावा मिळाला, तर याबद्दल थोडंसं सांगाल का? बरोबर आहे, तुमचा प्रश्न योग्य आहे. आणि तुमचा जो आताचा प्रश्न आहे हा अगोदरच्या प्रश्नाशी संबंधित आहे. स्पॉन्जी स्कीम, बरोबर. पॅन कार्ड क्लब, मैत्रेय इन्व्हेस्टमेंट, श्री सूर्या इन्व्हेस्टमेंट, संजीवनी, वासनकर आणि एक चित्रांश टेक्नॉलॉजी होती आणि एक सात्विक इन्व्हेस्टमेंट होती. ह्या सगळ्या स्पॉन्जी स्कीम आहेत. अच्छा. जवळपास पॅन कार्ड क्लब, मैत्रेय, श्री सूर्या, वासनकर, संजीवनी ह्या इन्व्हेस्टमेंटची सुरुवात 1997-98च्या काळात झाली. संपूर्ण भारतात पॅन कार्ड क्लब विरुद्ध सर्वप्रथम गुन्हा मी दाखल केला होता अमरावतीला आर्थिक गुन्हे शाखेला असताना. आता ही कंपनी
सुधीर मोरावेकर नावाचे व्यक्ती चालवत होते, ते त्याचे डायरेक्टर होते आणि त्याचे 2-4 नातेवाईक त्यात डायरेक्टर म्हणून काम करायचे. आता हे पॅन कार्ड क्लब स्थापन होताना त्यांनी सगळ्यात सुरुवातीला काय केलं की आमचे 140 हॉटेल्स आहेत, काही परदेशात आहे, काही भारतात आहे आणि आमचा हॉटेलच्या रूमच्या बुकिंगचा व्यवसाय आहे असं त्यांनी लोकांना भासवलं. आणि त्यांनी काय केले, एक हुशारी अशी करून टाकली की त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पत्र दिलं की तुम्ही आमची रेग्युलेटरी अथॉरिटी आहात का. रिझर्व्ह बँकेने तिकडून कळवलं त्यांना की तुमचा हॉटेल बुकिंगचा व्यवसाय आहे, आमचा काही संबंध नाही तुमचा, कारण त्याच्यात गुंतवणूक हा शब्दच नाही आहे. मग त्यानंतर त्यांनी सेबीला पण पत्र दिलं, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्डला, अच्छा, की तुम्ही आमची रेग्युलेटरी अथॉरिटी आहे का. सेबीने पण त्यांना कळवलं की तुमचा काही गुंतवणुकीचा व्यवसाय नाही आहे, तर तुम्ही आमच्या अंडरमध्ये काही काम करत नाही आहे, म्हणून त्याच्यामुळे आमचं पण तुमच्यावर नियंत्रण नाही आहे. पण यांची हुशारी कशी होती, आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की तुम्ही 15 दिवस अगोदर तुम्हाला प्रवास करायचा आणि तुम्ही रेल्वेचं एक तिकीट काढलं AC टू AC3चं, परंतु तुम्हाला 8 दिवस प्रवासाला बाकी असताना तुमचा प्रवास कुठल्या तरी कारणामुळे रद्द झाला. त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस रेल्वेला तुमचं तिकीट परत करून रिफंड मागता, त्यावेळेस तुम्हाला रेल्वे व्याजासहित पैसे देते का तुमच्या तिकिटाच्या पैशावर, की त्याच्यातून काही कपात करून पैसे देते. हा माझा एक मूळ प्रश्न होता. हा लोकांनी पण पॅन कार्ड क्लब कंपनीला विचारायला पाहिजे होता त्यावेळेस, की तुमचा हॉटेल बुकिंगचा व्यवसाय आहे तर मग आम्ही बुकिंग केलेली रक्कम तुम्ही देताना कशी द्याल. बरोबर. तर जनरली हे तो सर्वसामान्य लोकांना हा प्रश्न माहीत आहे की आपण ज्यावेळेस रेल्वेचं तिकीट काढतो तर ह्या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे, त्यात पैसे कपात करून त्यांच्या रक्कम परत मिळते, उर्वरित रक्कम आपल्याला परत मिळते. पण पॅन कार्ड क्लबने काय केलं की लोकांनी हॉटेल बुकिंगच्या नावावर पैसा गोळा केला आणि त्यांना ठराविक कालावधीनंतर व्याजासहित पैसे देणं सुरू केले. अच्छा. मग आता त्यात काय झालं की एक पश्चिम महाराष्ट्रातले एक खासदार होते एका पक्षाचे, त्यांनी ह्या कंपनीविरुद्ध सेबीकडे तक्रार केली. तक्रार केल्यानंतर मग ते प्रकरण सेबीकडे गेलं आणि रिझर्व्ह बँकेकडेही गेलं. रिझर्व्ह बँकेने त्याच्यात चौकशी केली, सेबीने पण चौकशी केली. त्यावेळेस यांना लक्षात आलं की यांचा हा हॉटेल बुकिंगच्या व्यवसायाच्या नावाखाली, देखाव्याखाली हा गुंतवणुकीचा प्रकार आहे. त्याच्यामुळे आता आम्ही तुमची रेग्युलेटरी अथॉरिटी आहो. त्यांच्या 12 वेगवेगळ्या स्कीम होत्या. परदेशात पण बिझनेस आहे त्यांचा. परदेशातले हॉटेल्स त्यांनी भाड्यानं घेऊन टाईम शेअर बिझनेस त्यांनी सुरू केला. त्यांची एवढी हॉटेल नाही आहेत, 140 हॉटेल. तर ह्या कंपनीविरुद्ध सर्वप्रथम गुन्हा अमरावतीला दाखल झाला. आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्यात तपास केला. सर्व आरोपींची जामीन रद्द झाली. त्यात मला वाटते जे काही आरोपी होते ते अबोव 73 इयर्स वयाचे होते. त्याच्यामुळे 1-2 त्यातले मरण पण पावलेले आहेत. सुधीर मोरावेकर जे मुख्य होते कंपनीचे ते पण मरण पावले, त्यांची जामीन रद्द झाली. आता अशा कंपनीने फसवणूक केलेल्या रकमेचा गुंतवणूकदारांना सव्याज परत करता येतं का, हाही एक प्रश्न आहे याच्यात. तर त्याच्यासाठी MPID नावाचा एक कायदा 1999चा गुंतवणूकदारांचे हितसंबंधाचा संरक्षण करणारा कायदा. हा कायदा अतिशय सुंदर आहे. या कायद्यानुसार डायरेक्टर किंवा कंपनीची जी काही प्रॉपर्टी असेल ती अटॅच करण्यात येते. त्याच्यावर एक कॉम्पिटंट अथॉरिटीची नियुक्ती होते डेप्युटी कलेक्टर रँकच्या, आणि मग कोर्टामार्फत नोटिसेस निघून त्या मालमत्तेची विक्री होऊन गुंतवणूकदारांना पैसा देण्यात येतो. आता एक दुसरी कंपनी आहे श्रीसूर्या. ही श्रीसूर्या कंपनी पण अशीच आहे. त्यात समीर जोशी आणि इतर त्यांची पत्नी आणि इतर त्यांचे डायरेक्टर्स हे अजूनपर्यंत अमरावतीच्याच गुन्ह्यात जेलमध्ये आहे. त्याही गुन्ह्याचा तपास मी केलेला आहे. या 33 महिन्यात हे आपली रक्कम डबल द्यायचं, अमिष लोकांना द्यायचे आणि त्यांच्याकडून पैसे स्वीकारायचे. त्यात वेगवेगळ्या रकमा होत्या. जर 10 लाखाच्या वर जर असेल तर कमी महिन्यात, 18 महिन्यात तुम्हाला डबल देऊ. तुम्ही गुंतवणूक केलेल्या रकमेच्या हिशोबावर ते तुम्हाला पैसा डबल देण्याची हमी कमी कालावधीत द्यायचे. अशा प्रकारे यांनी फसवणूक केली. याच्यावर गुन्हा दाखल आहे. अजून हे आरोपी आतमध्ये आहेत. आज 8 वर्ष झाले अंडर ट्रायल आहे. केस बोर्डवर लागलेली नाही. दुसरा वासनकर इन्व्हेस्टमेंटचा प्रशांत जयदेव वासनकर, हा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा मास्टर डिग्री केलेला MBA मधला
आरोपी. समीर जोशीचा म्हणजे श्री सूर्या कंपनीचा जो डायरेक्टर आहे समीर जोशी याचा शिष्य, यांनी पण कंपनीचं कामकाज कसं करायचं हे समीर जोशीकडून शिकलो. आणि सुरुवातीला त्यांनी मी शेअर ब्रोकर आहो म्हणून व्यवसाय सुरू केला आणि नंतर मात्र लोकांकडून गुंतवणूक स्वीकारणं सुरू केलं. आता हे या कंपन्याचं काय असतं नेमकं की हे मोठे मोठे सेमिनार घेतात, त्यात चांगल्या चांगल्या सेलिब्रिटी बोलावतात, हिरो बोलावतात, काही हिरोईन बोलावतात आणि ह्यांचं ऑफिस एकदम 5 स्टार ऑफिस असतं, AC, कोट टाय लावलेले, म्हणजे लोकांना कसं आकर्षित करता येईल यासाठी हे सगळे फंडे वापरतात आणि तसा एक प्लॅटफॉर्म तयार करतात. लोकांना वाटतं की एवढे चांगली चांगली लोक ह्या कंपनीच्या कंपनीत येत आहेत, सेलिब्रिटी येत आहेत, तर ही काय फसवणूक करणार. आता ह्या कंपनीकडे नेमकं मग काय असते, या कंपनीचे आपण कुठली कागदपत्र बघायला पाहिजे. मी तपास करताना असं लक्षात आलेलं आहे की ह्या आपण सांगितलेल्या जेवढ्या कंपन्या आहेत त्या कुठल्याही कंपनीकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे या कंपन्यांची नोंदणी झालेली नव्हती. दुसरं, सेबीकडे पण नोंदणी झालेली नव्हती. आता गंमत काय असतं की हे लोक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे का नोंदणी करत नाहीत. एक तुमचं इमोपालन पण मधात निघालं होतं, ते थोडासा विषय आहे, तो याच्यातच येतो स्पॉन्जी स्कीममध्ये. तर मेन मुद्दा काय आहे की ह्यांनी जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे नोंदणी केली तर मग ह्या कंपन्यावर नियंत्रण करणारी संस्था म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही असते मग. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे तुम्ही एक वेळा नोंदणी केली तर मग तुम्ही स्वीकारलेल्या ठेवीवर किती व्याजदर असायला पाहिजे हे ठरवण्याचं काम मग रिझर्व्ह बँकेचं असतं. रिझर्व्ह बँक म्हणजे पूर्णपणे तुमच्या कंपनीवर नियंत्रण मग रिझर्व्ह बँकेचं असते. आता मला एक प्रश्न असा पडतो की समजा रिझर्व्ह बँकेने ह्या कंपन्यांना व्याजाचा दर ठरवून दिला, तो व्याजाचा दर आणि राष्ट्रीयकृत बँकाचा व्याजाचा दर जर सारखा असेल, तो लोक एवढी मोठी रिस्क घेऊन अशा प्रायव्हेट कंपन्यात गुंतवणूक करण्याऐवजी राष्ट्रीयकृत बँकेत गुंतवणूक करून आपली ठेव सुरक्षित आहे याची तरी लोकांना खात्री होईल. बरोबर. त्याच्यामुळे हे लोक इकडे वळणार नाहीत. त्यामुळे ह्या कंपन्या काय करतात की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे नोंदणी न करता सरळ सरळ लोकांना कमी कालावधीत जास्तीत जास्त परतावा कसा देता येईल याचं आमिष दाखवून. तुम्हाला एक म्हणजे मजेशीर गोष्ट सांगतो मी, श्री सूर्यामध्ये जे फसवणूक झालेले लोक आहेत ते जास्तीत जास्त MSEBची सेवानिवृत्त झालेली लोक आहेत. कारण त्यात एक दुसरा आरोपी अकोल्याचा होता, तो पण MSEBमधल्या चांगल्या मोठ्या पदावरून सेवानिवृत्त झाला. त्यांच्यावर विश्वास ठेवून इतर MSEBमधल्या लोकांनी विश्वास ठेवून गुंतवणूक केली आणि ते फसल्या गेले. आता सर्वसाधारण लोकांनी त्या कंपनीला ह्या प्रश्न विचारायला पाहिजे की तुम्ही आम्हाला जर 33 महिन्यात तर दामदुप्पट आमच्या गुंतवणुकीवर तुम्ही परतावा देत असाल तर तुम्ही नेमका आमच्या पैशाचं काय करता. हा प्रश्न तपासादरम्यान मी जेवढे साक्षीदार तपासले त्यांनी कोणीही विचारलेलं मला दिसला नाही. तर आता यांची हे तुम्हाला मग परतावा कसे देतात हाही एक प्रश्न आहे ना. मला असं वाटतं त्यांना प्रश्न विचारणं हा जनतेचा किंवा ग्राहकाचा मूलभूत हक्क आणि अधिकार आहे. बरोबर आहे, आपलं म्हणणं अगदी योग्य आहे, पण तसं होत नाही. जनरली कमी कालावधीत जास्तीत जास्त पैसा आपल्याला कसा मिळेल बस हाच एक ध्येय आणि उद्देश ठेवून आपण त्याच्याकडे गुंतवणूक केलेली असते. आता यांच्याकडे काय असतं नेहमी की हे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स म्हणजे रजिस्टर्ड ऑफ कंपनीकडे एक साधं ऑनलाईन मेमोरंडम ऑफ असोसिएशन दाखल करून परवाना मिळवतात. त्या मिळवलेल्या परवान्यावर राजमुद्रा असते वर. हो. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला काय वाटते की ही सरकारी कंपनी आहे किंवा सरकारने हिला हा उद्योग करायला परवाना दिलेला आहे. अच्छा. वास्तविक तुम्ही ज्यावेळेस मेमोरंडम ऑफ असोसिएशन तुम्ही रजिस्टर्ड ऑफ कंपनीकडे दाखल करता तर त्यामध्ये जे मुद्दे लिहिलेले असतात ते मुद्दे आणि प्रत्यक्ष ह्या कंपन्या ज्या व्यवसाय करतात त्याची कुठंही म्हणजे ताळमेळ नसतो. कारण त्यांनी जर गुंतवणूक करतो हा जर शब्द गुंतवणूक लोकांकडून स्वीकारतो, मुदती ठेवी आणि त्यांना एवढा परतावा देतो असं जर सांगितलं तर मग ते प्रकरण सेबीकडे पण जाईल. त्याच्यामुळे मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये ह्या गोष्टी लिहित नाहीत. काहीतरी वेगळाच आमचा व्यवसाय आहे असं दाखवतात, ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट आहे, हे आहे ते आहे असं दाखवून ते आपला व्यवसाय करतात आणि लोकांना फक्त ते
रजिस्टर्ड ऑफ कंपनीचं राजमुद्रा असलेलं एक पत्र दाखवतात ज्याच्यावर राजमुद्रा असते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला वाटते की बुवा सरकारने यांना परवानगी दिलेली आहे हा व्यवसाय करायला, म्हणून लोक तिकडे आकर्षित होतात आणि फसतात. वासनकर इन्व्हेस्टमेंट, परत सात्विक इन्व्हेस्टमेंट ह्यांचे पण जवळपास नियम तसेच होते की लोकांना कमी कालावधीत आम्ही जास्तीत जास्त पैसा देऊ म्हणून. एक तुम्हाला आठवत असेल की तुम्ही काही दिवसा अगोदर मोठ्या मोठ्या दुकानामध्ये एक जाहिरात दाखवणारा टी व्ही बघितला असेल. अमरावतीमध्ये खूप सुळसुळाट होती त्याची. हो हो. की तुम्ही दुकानात गेले की वेगवेगळ्या कंपनीच्या जाहिराती दाखवायचे त्याच्यावर. याचा करता धरता याचा पण पहिला गुन्हा मी दाखल केलेला आहे अमरावती आर्थिक गुन्हे शाखेमध्ये. याचा जो आरोपी आहे तो सुधींद्र माथुर, हा आपल्या राज्यातला नाही आहे. हा लोकांकडून पैसे घ्यायचा आणि त्या दुकानदारांना एक टी व्ही पुरवायचा आणि ते केबलमार्फत त्यांना दिवसभर त्या जाहिराती द्यायचा. मी त्याला एक प्रश्न विचारला की तू ह्या ज्या वेगवेगळ्या कंपनी, सॅमसंग झाल्या, वेगवेगळ्या टी व्ही याच्या त्याच्या ज्या जाहिराती दाखवतो, तर ह्या जाहिरातीमध्ये तुम्ही त्या कंपनीची परवानगी घेतली आहे का, किंवा त्या कंपनीशी तुमचा काही मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग वगैरे आहे का की तुम्ही त्यांची जाहिरात दाखवणार. तर तसं काहीच नव्हतं. ते तुम्हाला टी व्ही देण्याच्या नावाखाली तुमच्याकडून पैसे घ्यायचा आणि तो टी व्ही एक छोटासा टी व्ही देऊन टाकायचा तुम्हाला 20-22 हजाराचा, आणि बाकीचे पैसे तो स्वतः ठेवून घ्यायचा. त्याने फार सुंदर ऑफिस थाटलं होतं नागपूरला. तोही सध्या जेलमध्ये आहे, त्याची काही जामीन झालेली नाही. वासनकर, श्रीसूर्या याचे जे आरोपी आहे ते अजूनही अंडर ट्रायल नागपूर जेलला आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी पुण्याला, परत तुमच्या नागपूरला, अमरावतीला गुन्हा दाखल आहे. दुसरा एक महत्त्वाची जी स्पॉन्जी स्कीम होती ती म्हणजे मैत्रेय. बरोबर. हां, ही मैत्रेय कंपनीचा गुन्हा अकोल्यामध्ये पण रामदास पेठला दाखल आहे, अमरावतीला दाखल आहे, नागपूरलाही दाखल आहे. हिची जी करती धरती आहे ती वर्षा मधुसूदन सतपाळकर. ही कंपनी इनकॉर्पोरेशन झाली म्हणजे रजिस्टर्ड झाली रजिस्टर्ड ऑफ कंपनीकडे सन 1997-98 मध्ये. ह्यांनी अकोल्यामध्ये पण तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी अकोल्यात सेमिनार घेतलेले आहे, मैत्रेय प्लॉटर्स अँड स्ट्रक्चर, आणि हे सांगायचे की तुम्ही आमच्याकडे गुंतवणूक केलेल्या पैशात आम्ही कुठेतरी तुमच्या नावाने प्लॉट घेतो. आणि एक परत गोल्डन फॉरेस्ट नावाची कंपनी होती की तुम्ही आमच्याकडे पैसे गुंतवले की त्या गुंतवलेल्या पैशात आम्ही सागवानाची झाडं वगैरे लावतो म्हणून. बरोबर. आणि ती विक्री करून. मला सांगा, तुम्ही केव्हा तरी तुमच्या नावावर असलेला प्लॉट कुठं बघितलेला आहे का? त्यांनी जमीनही घेतली असेल तर तुमच्या इंडिव्हिज्युअल नावावरती घेतलेली आहे ही पडताळणी केलेली आहे का? नाही. ते कंपनीच्याच नावावर त्यांनी प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे. आणि यांनी स्वतः त्यांची जर तुम्ही सॅलरी बघाल तर त्यांना 1.5 कोटी रुपये असं पॅकेज राहायचं ह्या डायरेक्टरना, आणि ते लोकांच्याच पैशातून तो पैसा घ्यायचे. आता एक प्रश्न पडतो की हा लोकांना मग इतका पैसा परत कसे काय देत असतील? सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस कंपनी आपला व्यवसाय सुरू करते तर त्यांना लोकांना आकर्षित करण्यासाठी काही ठराविक लोकांना पैसे तर परत करावं लागेल. त्यांनी ठरवलेल्या कालावधीत जसं 33 महिन्यात आम्ही डबल रक्कम देतो, तर 33 महिन्यात डबल रक्कम दिलेली पण लोक आहेत. बरोबर. आणि एक वेळा कंपनीकडे डबल रक्कम मिळाली की तो काय करतो, परत मिळालेली रक्कम परत 33 महिन्यासाठी गुंतवणूक करतो. कारण त्याला एक अशी लालूच सुटते मग की बा मला चांगला पैसा मिळाला. मग आता हा जो पैसा तुम्हाला परत करते कंपनी, हा पैसा कुठून करते? तर माझ्या तपासात असंही दिसलेलं आहे की श्रीसूर्या कंपनीच्या सबसायडरीज काही कंपनीज होत्या. अच्छा. त्यांचा ऑडिट रिपोर्ट ज्यावेळेस मी मागविलं आणि चार्टर्ड अकाउंटकडून ज्यावेळेस व्हेरीफाय केलं तर असं दिसून आलेलं आहे की ह्या कंपन्या मागच्या 8-10 वर्षापासून म्हणजे नुकसानीत, तोट्यात चालत होत्या. डुबीत खात्यात दाखवण्यात. हां, मग डुबीत खात्यात चाललेल्या कंपन्या तुम्हाला उत्पन्न कसं देईल, आणि उत्पन्न कसं देईल तर तुम्ही लोकांना परत कसा पैसा करता मग तुम्ही डबल? तर याच्या मागचं गुपित एकच होतं, आज तुम्ही गुंतवणूक केलेला पैसा ज्याची गुंतवणुकीची मॅच्युरिटी झाली त्याला द्यायचा. म्हणजे इसकी टोपी उसके सर. अगदी बरोबर. हाच यांचा व्यवसाय होता. दुसरा यांचा काही लोकांना पैसे देण्याचा, काही कुठून पैसे देणार हे, किंवा यांनी तुमचं शेअर मार्केट तर रिस्की आहे, तुम्हाला माहीत आहे. ज्याला ज्ञान नसेल त्यांनी तर तिकडे वळू नये. पूर्णपणे ज्ञान असलं त्यांनी शेअर मार्केटकडे वळायला पाहिजे. बरोबर. तर तुम्ही तुमचा घेतलेला पैसा, तुम्ही गुंतवणूक केलेला पैसा जर हे शेअर मार्केटमध्ये लावतील तर तुमचं डीमॅट पण अकाउंट असायला पाहिजे. त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवलं असेल तर कंपनीचं डीमॅट अकाउंट असेल. म्हणजे कारण शेअर मार्केटचं काय आहे की तुमचं डीमॅट अकाउंट असल्यावर
तुम्ही शेअरची खरेदी केली तर तुम्हाला 24 तासाच्या आत कॉन्ट्रॅक्ट नोट यायला पाहिजे. यायला पाहिजे. ती जर येत नसेल तर समजून घ्यायचं की तुमची फसवणूक झालेली आहे. सरांनी माहिती दिल्याप्रमाणे ज्यांना कमाई करायची आहे वाममार्गाने, ते वेगवेगळ्या युक्त्याचा अवलंब करून, हेराफेरी करून, तुम्हाला आमिष दाखवून, तुम्हाला गळ टाकून, फास टाकून तुम्हाला ते अडकवतात. पण सरांनी माहिती दिल्याप्रमाणे कायद्याची माहिती तुम्ही जाणून घ्यायला हवी. ज्या कंपनीकडे तुम्ही गुंतवणूक करता त्यांना तुम्ही प्रश्न निश्चित विचारायला हवे. अगदी छान माहिती दिलीत सर. प्रेक्षकांना निश्चितच याचा लाभ होईल. कुठल्याही आमिषाला बळी न पडता संबंधित गुंतवणूक करणाऱ्या संस्थेमध्ये तुम्ही विचारपूस ही केलीच पाहिजे. कागदपत्र हे पडताळून बघितलेच पाहिजे. तेव्हाच तुमची फसवणूक होणार नाही. आज आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूया या विषयाच्या उत्तरार्धातील भागात. तोपर्यंत धन्यवाद.